PCT's Infinity 90.4 FM, reflecting you. जगण्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT's Infinity, PCT's Infinity, PCT's Infinity. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात PCT's Infinity 90.4 FM. हा पिंपरी चिंचवडचा पहिला कम्युनिटी रेडिओ. आज 24 जानेवारी 2024. महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि श्रीराम लागू कुटुंबीय यांनी एकत्रितपणे पुण्यातल्या हिराबाग चौकात महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या इमारतीत श्रीराम लागू रंग अवकाश या नवीन क्रिएटिव्ह स्पेसची निर्मिती केली आहे. नृत्य, नाट्य, संगीत, दृश्यकला असे अनेकविध कलांचे आविष्कार या ठिकाणी कलाकारांना हव्या त्या पद्धतीने सादर करता यावेत या हेतूने अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी या जागेची निर्मिती करण्यात आली आहे. नुकतंच हिंदी चित्रपटसृष्टीतले आणि हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीवरचे ख्यातनाम आणि लोकप्रिय अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या हस्ते या रंगमंचाचं, या क्रिएटिव्ह स्पेसचं उद्घाटन करण्यात आलं. ही जागा नाट्यकर्मींना, चित्रकारांना, संगीताच्या साधकांना, नृत्य कलाकारांना परिचयाची व्हावी याकरता श्रीराम लागू रंग अवकाश उद्घाटन समारोहाचं, महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वरून आजपासून म्हणजेच दिनांक 24 जानेवारी 2024 पासून ते 30 जानेवारी 2024 पर्यंत ह्या संपूर्ण महोत्सवाचा श्राव्य आढावा आपण घेणार आहोत, रोज दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता. श्रोतेहो, गुरुवारची म्हणजेच 18 जानेवारी 2024ची ही संध्याकाळ खरंच अविस्मरणीय होती असंच म्हणावं लागेल. प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी स्टेजवरती येऊन श्रीराम लागू रंग अवकाश या जागेचं उद्घाटन होत असल्याचं जाहीर केलं आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. आप सबकी मौजूदगी में आज 18 जनवरी 2024 को श्रीराम लागू रंग अवकाश का उद्घाटन हो रहा है. श्रोतेहो, कलाकारांसाठी अत्यंत आनंदाच्या अशा ह्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नाट्य क्षेत्रातले, चित्रपट क्षेत्रातले, संगीत क्षेत्रातले, विविध कला क्षेत्रातले अनेक मान्यवर यावेळेला उपस्थित होते. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे अध्यक्ष डॉक्टर मोहन आगाशे, शुभांगी दामले, प्रमोद काळे, ज्येष्ठ रंगकर्मी किरण यज्ञोपवीत, दिलीप प्रभावळकर, समर नखाते, उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, ज्योती सुभाष, संदेश कुलकर्णी, अनुराधा मराठे, अनुराधा कुबेर, वंदना बोकील कुलकर्णी, मंगला गोडबोले, अजित भुरे, सक्षम कुलकर्णी असे अनेक जुन्या नव्या पिढीचे कलावंत आवर्जून या समारंभाला उपस्थित होते. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सचिव श्रीयुत राजेश देशमुख यांनी स्वागत केलं आणि श्रीराम लागू रंग अवकाश या जागेचं नाव रंग अवकाश असं का ठेवलं याचाही त्यांनी खुलासा केला. अनेक कला प्रकारांचं या जागेमध्ये सादरीकरण व्हावं, अनेक कलावंतांना आपल्या हक्काची अशी एक जागा उपलब्ध व्हावी ह्याच हेतूने ह्या जागेला नाट्यगृह न म्हणता रंग अवकाश असं म्हटलं गेलं. यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मोहन आगाशे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचं स्वागत केलं. आपल्यातल्या जुन्या रंगकर्मींना, जुन्या जाणत्या कलाकारांना माहीतच असेल की मुंबईतलं छबिलदास नाट्यगृह हे प्रायोगिक नाट्यकर्मींसाठीचं अगदी हक्काचं, आपलं वाटावं असं ठिकाण. अनेक मोठमोठ्या कलाकारांनी त्या ठिकाणी सादरीकरणं केली.
याच धर्तीवर 2003 साली पुण्यात डॉक्टर रवींद्र दामले आणि शुभांगी दामले यांनी सुदर्शन हॉलचं सुदर्शन समीप रंगमंचात रूपांतर केलं आणि पुण्यातल्या रंगकर्मींसाठी एक नवीन अवकाश खुलं करून दिलं. याच स्मृतींना उजाळा देत महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या खजिनदार आणि ज्येष्ठ रंगकर्मी शुभांगी दामले यांनी सुदर्शन रंगमंच ते आत्ताच्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशा श्रीराम लागू रंग अवकाशापर्यंतचा अनेक वर्षांचा अनुभव प्रेक्षकांसमोर उलगडला. आज बोलायला सुरुवात करताना मागच्या 30-32 वर्षाचा पट असा माझ्या डोळ्यासमोर येतोय. 1965 साली महाराष्ट्र कल्चरल सेंटरची स्थापना झाली, म्हणजे या ट्रस्टची. परंतु त्याचं काम मात्र खूप वेगात सुरू झालं ते 1992 साली. एक तरुण पिढी आमच्या संस्थेला आली, आमच्याबरोबर काम करायला लागली. त्याच्यात गिरीश जोशी होता, राजेश देशमुख होता, डॉक्टर विवेक बेळे होते, मिलिंद आणि मेधा फाटक होती, जयदीप मुजुमदार होता. या सगळ्यांनी मिळून आपण नाटक करूया असं म्हणून सुरुवात केली. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आज 32 वर्ष झाली तरी ही सर्व मंडळी आजही संस्थेसाठी काम करत आहेत. आज आपल्यामध्ये असलेला किरण यज्ञोपवीत, अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी, निखिल रत्नपारखी या सगळ्या मुलांनी समन्वय नावाची संस्था चालू केली आणि नारायणपेठेतल्या स्नेहसदनमध्ये अशी प्रायोगिक नाटकं करायला सुरुवात केली. अतिशय उत्तम सामाजिक आशय विषय असलेली नाटकं प्रेक्षकांना आवडायला लागली. समीप रंगमंचाचा एक वेगळा अनुभव लोकांना मिळायला लागला आणि व्यावसायिक नाटकांपेक्षा वेगळ्या धाटणीची उत्तम मूल्य असलेली अनेक नाटकं तिथे व्हायला लागली. नाटकांच्या बरोबरीने कविता वाचन, काव्यगायन, अभिवाचन असेही प्रयोग व्हायला लागले. शनिवार पेठेतला आमच्या घरातला सुदर्शन हॉल तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत असेल. तिथे नाटकांच्या तालमी होत असत. त्यामुळे एक आपसूक वळण पडलेलं होतं की तिथे नाटक होऊ शकतं किंवा तिथे नाटकवाले लोक येतात, तालमी करतात. आमच्या घरातली सगळी माणसं अगदी बालगंधर्वांच्या वेळेपासून ते आत्तापर्यंत सगळी नाटक वेडी मंडळी होती आणि त्यामुळे हॉलचं रंगमंचात रूपांतर करायला कोणीच आडकाठी केली नाही. आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या पदाधिकाऱ्यांनी, विशेषतः प्रमोद आणि सुनीता काळे यांनी पुढाकार घेतला आणि डॉक्टर दामले आणि आमचा सगळा स्टाफ, आमची सगळी कार्यकारीतली मंडळी कामाला लागली. कमीत कमी खर्चात नाटक करण्यासाठी इथे सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या, तालमीसाठी जागा उपलब्ध करून गेली आणि एक सुसज्ज असा हक्काचा समीप रंगमंच पुण्यातल्या रंगकर्मींना मिळाला. ज्येष्ठ रंगकर्मी पंडित सत्यदेव दुबे, अभिनेत्री सुलभा देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मोहन आगाशे यांच्या उपस्थितीत सुदर्शन हॉलचं 30 मार्च 2003 रोजी सुदर्शन रंगमंचात रूपांतर झालं. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या 1992 पासून सुरू झालेल्या कामाला स्वतःचं थिएटर झाल्यामुळे वेग आला, एक दिशा मिळाली आणि संस्थेच्या कामाचं एक नवीन पर्व सुरू झालं. पण शेवटी आम्ही सगळे नाटकवाले स्वस्थ बसू शकत नव्हतो. आपण ज्या वास्तूमध्ये आज आहोत तो प्लॉट आमचा पूर्णपणे रिकामा होता. ह्या रस्त्याने आलं तरी नेहमी असं वाटायचं कधी आपण इथे थिएटर बांधणार. आमच्या ज्योत्स्नाबाई भोळे होत्या, त्या नेहमी म्हणायच्या बांधणार आहे एकदा कधीतरी थिएटर. पण त्यानंतर लगेच पुढचं वाक्य म्हणायच्या, इतकं सोपं नाही आहे रे पण ते. आणि खरंच ते सोपं नव्हतं. कारण थिएटर बांधण्यासाठी ज्या काही कॉर्पोरेशनच्या परवानग्या लागतात त्या इतक्या सहजासहजी आपल्या उपलब्ध असलेल्या प्लॉटला मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळे कदाचित तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की का बरं अशी चौकोनी बिल्डिंग बांधली. पण आमच्या मनातला भाव नक्की होता की आपल्याला इथे थिएटर बांधायचं आहे. बाह्यरूप कसंही असो, अंतर्गत व्यवस्था काय आहे हे असणं महत्त्वाचं आहे. काही वर्षातच थोडीशी आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर निदान ह्या प्लॉटवर एक मजला तरी बांधू म्हणून युनियन बँकेकडनं कर्ज घेतलं आणि एक मजला बांधला. डॉक्टर दामल्यांची दूरदृष्टी इतकी होती की हा मजला बांधताना त्यांनी 18 फूट हाईट ठेवलेली होती की जेणेकरून मी नसलो तरी माझ्यानंतर हे थिएटर तुम्ही बांधा. म्हणून हा हॉल पहिल्यापासून 18 फुटाचा उंच होता आणि मग दुसरे हॉल जे होते ते आपले कमी उंचीचे होते. पण तुम्हाला माहिती आहे की नाटकवाल्यांना बाकी सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग काही आपण आणू शकत नाही. त्यामुळे हे दोन्ही हॉल आम्ही सुरुवातीला भाड्याने दिले. पण तरीसुद्धा तिसऱ्या मजल्यावर आम्ही एक अर्धवट हॉल बांधून ठेवला होता. मग सारखं मनात खुटखुटत होतं की आपण बांधलं आहे पण इथे कल्चरल ॲक्टिव्हिटीज आपण काहीच करत नाही.
आणि म्हणून पुन्हा एकदा धीर एकवटून 3ऱ्या मजल्यावर जो आपला हॉल आहे तिथे आपण नवीन रंगमंच उभारायचा ठरवला. पण नाटकाच्या बरोबरीने जिथे नृत्य होऊ शकेल, जिथे संगीताच्या मैफली घडू शकतील, जिथे सभा होतील, संमेलनं होतील, भाषणं होतील, अशा प्रकारचा एक हॉल बांधायचं ठरवलं. आणि ते सभागृह आपल्या चेअरमन ज्योत्स्नाबाई भोळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधलं. ज्योत्स्ना भोळे सभागृहाचं उद्घाटन झालं. ती तारीख होती 12 ऑक्टोबर 2012. असा दुसरा रंगमंच आम्ही सुरू केला. सुदर्शनची जी काही त्रुटी होत्या त्या थोड्या प्रमाणात इथे निघाल्या होत्या. आणि हे सगळं चालू असतानाच संस्थेने अनेक विविध उपक्रम हाती घेतले. पण हा कायमच होता, वेगळ्या प्रकारचं थिएटर बांधायचं की जे कधीही कोणी पाहिलेलं नसेल, ब्लॅक बॉक्ससारखं असावं, जिथे रंगमंच सर्व रंगकर्मींना पाहिजे तसं नाटक करता यावं, एक चांगलं थिएटर आपल्याला बांधायला पाहिजे, ही कल्पना मनात इतकी रुजलेली होती की आम्ही ते पुन्हा एकदा करायचं ठरवलं. हे सगळं चालू असतानाच कोविड आला. कोविडच्या दुष्टचक्रातनं बाहेर पडतोच तोच डॉक्टर दामले यांनी अचानक एक्झिट घेतली. पण शो मस्ट गो ऑन. त्याच इच्छेने पुन्हा एकदा आम्ही हे थिएटर करायची कल्पना मनात आणली आणि सतत मीटिंग्स घेत राहिलो, इथे येत राहिलो, बघत राहिलो, हा हॉल कसा करता येईल, काय करता येईल. आणि अचानक एक दिवस 16 नोव्हेंबरला डॉक्टर श्रीराम लागूंचा वाढदिवस असतो. त्या दिवशी तन्वीर सन्मानचा पुरस्कार वितरण समारंभ आपण ज्योत्स्ना भोळे सभागृहात करावा अशी कल्पना आली. आणि आम्हाला खरंच एक नवीन आयाम उपलब्ध झाला, श्रीराम लागू अवकाशाचा. लागू कुटुंबियांनी अत्यंत सशक्त असा मदतीचा हात पुढे केला. नवीन आलेल्या कमिटीने अथक परिश्रम घेऊन हा अवकाश सुसज्ज केला आहे. आमच्या सुदर्शन आणि ज्योत्स्ना भोळे सभागृहाप्रमाणेच हा अवकाशही सर्व कलांनी समृद्ध होऊ दे, हीच प्रार्थना. शुभांगीताई म्हणाल्या त्याप्रमाणे लागू कुटुंबियांनी दिलेला सशक्त मदतीचा हात आणि त्या बळावर उभा राहिलेला श्रीराम लागू रंग अवकाश या जागेविषयी श्रीराम लागू यांचे चिरंजीव श्रीयुत आनंद लागू यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. श्रीराम लागू रंग अवकाश याच्या संकल्पनेत आणि निर्मितीत महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू परिवार यांचा सहप्रवास कसा आणि का झाला याचा थोडक्यात आढावा मी घेणार आहे. हा उद्घाटनाचा दिवस आम्हा लागू कुटुंबियांसाठी खूप आनंदाचा आहे. अगदी सुरुवातीपासून या प्रकल्पात माझ्याबरोबर होती माझी बहीण डॉक्टर बिंबा मेवणे, डॉक्टर श्रीधर कानेटकर, आमची आई दीपा श्रीराम, माझी पत्नी डॉक्टर संध्या, काका काकू प्राध्यापक विजय आणि निर्मला लागू, चुलत भाऊ वहिनी नरेंद्र आणि गौरी, आमच्या आत्या शकुंतला मावळंकर, उषा सांडू, आमची भावंड अपर्णा, मुकुंद, माधव, दिलीप, आशिष, श्रीमती नीला गोगटे, अंजली लागू, सुरेखा लागू अशा अनेक लागू कुटुंबियांनी यात खूप मदत केलेली आहे. कारण या सर्वांसाठीच डॉक्टर श्रीराम लागू त्याच्यावरचं आपलं प्रेम या रंग अवकाशाच्या स्वरूपात इतक्या उत्तम प्रकारे प्रकट करण्याची संधी दिल्याबद्दल या अवकाशाला मूर्त स्वरूपात आणणारे माधव हुंडेकर आणि सागर परचुरे यांचे विशेष आभार. तर आता हा रंग अवकाश कशासाठी? दादांनी 2019च्या डिसेंबरमध्ये शेवटची एक्झिट घेतली आणि काही महिन्यातच या जगाच्या रंगभूमीवर एका नव्या पात्राचा कोव्हिडचा प्रवेश झाला. आणि इकडे जे पूर्वी चित्रपट सुरू झाले त्याला जमलं नाही, TV झाला त्याला जमलं नाही, ते शेवटी कोव्हिडनी करून दाखवलं आणि मराठी रंगभूमी पूर्ण बंद पडली. म्हणूनच दादांनी 20 वर्षापासून सुरुवात केलेला तन्वीर सन्मान 2020मध्ये न देता ती सर्व रक्कम बेकार झालेल्या बॅकस्टेज वर्कर्स यांना देण्याचा आम्ही निर्णय घेतला. 2021मध्ये तोच कित्ता गिरवला. पण जसं कोविडचं संकट ओसरू लागलं तसा विचार बळावला की दादाच्या मराठी रंगभूमीवरील कामगिरीची आठवण जतन करणारं एखादं स्मारक झालं तर काय बहार होईल. सुदैवाने यावेळी कळलं की महाराष्ट्र कल्चरल सेंटर अशाच काही विचारात आहे आणि या संस्थेचं दीर्घकाळ चाललेलं विविध दृश्यकलांना उत्तेजन देणारं कार्य नजरेसमोर होतं. सुदर्शन रंगमंचाच्या स्थापनेपासून असलेली डॉक्टर श्रीराम लागूंची या प्रायोगिक रंगभूमीविषयीचा जिव्हाळा स्मरणात होता. त्यामुळे मकसेच्या बांधून तयार असलेल्या या जागेत एक अद्ययावत नाट्यगृह करावं, हेच डॉक्टर श्रीराम लागूंचं स्मारक व्हावं, ही कल्पना आम्हा दोघांनाही फार आवडली. आणि मग नाट्यगृहाच्या निर्मितीचा निम्मा वाटा लागू कुटुंबियांनी उचलण्याचं नक्की केलं. डॉक्टर आनंद लागू यांच्या मनोगतानंतर आणि रंगमंचाच्या रंग अवकाशाच्या औपचारिक उद्घाटनानंतर
ज्येष्ठ रंगकर्मी आणि अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आणि या रंग अवकाशाला श्रीराम लागूंचं नाव देण्याच्या कल्पनेचं भरभरून कौतुक केलं. नमस्कार. मैं जब से पेशेवर अभिनेता बना मुझे ऐसा लगता रहा है कि डॉक्टर श्रीराम लागू का हाथ मेरे सर पे रहा है. हालांकि उनके साथ मैंने कभी काम करना मुझे नसीब नहीं हुआ, लेकिन अनजाने में जो कुछ उन्होंने दिया मुझे वो तो मैं कभी लौटा नहीं सकता. तो उनके इस हाथ को ही मैं उनका आशीर्वाद मानता हूँ. हालांकि मेरी उनसे ज़्यादा मुलाकात भी नहीं थी और जैसा कि मैंने कहा कि मेरी बदनसीबी कि मैं उनके साथ कभी काम नहीं कर पाया. अक्सर ऐसा होता है ज़िंदगी में कि एक छोटी सी घटना की वजह से आपका सिर्फ अपने काम के बारे में ही नहीं बल्कि ज़िंदगी के बारे में, दुनिया के बारे में भी ख्याल बदल जाते हैं. मेरे साथ भी बिल्कुल ऐसा ही हुआ डॉक्टर लागू की वजह से और मेरी क्लासमेट और अजीज़ दोस्त ज्योति सुभाष की वजह से. सन 1971 की बात है, जब मैं दिल्ली में दूसरी वर्ष की कक्षा में पढ़ रहा था तो ज्योति ने मुझसे कहा कि आज तुम्हें एक मराठी नाटक दिखाना है. तो उस वक्त मैं मराठी बिल्कुल भी नहीं समझता था, तो मैं ज़रा अनमना सा हो गया. लेकिन ज्योति ने कहा कि नहीं नहीं, ये नाटक तुम्हें देखना ज़रूरी है क्योंकि इसमें जो एक्टर हैं उन्हें तुम्हें देखना चाहिए. और नाटक है आधे अधूरे. तो आधे अधूरे तो मैंने पढ़ा भी था और 2 दफ़ा उसके हिंदी मंचन भी देखा था. ओम शिवपुरी साहब ने का किया हुआ और अमरीश पुरी का किया हुआ. लेकिन जब डॉक्टर लागू को मैंने ये 4 भूमिकाएं करते देखा तो मैं सच कहता हूँ मेरी सांस रुक गई, मेरी आंखें खुल गईं और मेरे होश उड़ गए. जिसके लिए मैं ज्योति का ज़िंदगी भर शुक्रगुजार रहूँगा कि डॉक्टर लागू से मेरा तारुफ उन्होंने करवाया. अमरीश पुरी और ओम शिवपुरी बेशक बेहतरीन अदाकार थे, लेकिन हालांकि हम कमानी ऑडिटोरियम दिल्ली में बालकनी की आखिरी रो में बैठे हुए थे, लेकिन उनकी आवाज़ का उतार चढ़ाव, एक एक शब्द जो वो बोल रहे थे वो मुझे साफ सुनाई दे रहा था. उनकी आँखों के भाव, जिस सरलता और सादगी से वो अभिनय करते थे, जिस तरह वो अपने जज्बात को कंट्रोल में रखते थे और जिस तरह क्राफ्ट लगता था कि इनकी उंगलियों के टिप्स पर है, मेरा जी चाहा कि मैं प्रेक्षागृह में खड़े होकर नाचने लगूं खुशी के मारे कि हमारे मुल्क में भी और हमारी ज़मानों में भी इस स्तर का अभिनय मुमकिन है और हो रहा है. उसके बाद डॉक्टर लागू के मैंने और कुछ नाटक देखे. नट सम्राट मैं कभी देख नहीं सका क्योंकि जब तक मैं मुंबई आया वो चल नहीं रहा था, लेकिन गिधाड़े में मैंने उनको देखा, कस्तूरी मृग में देखा और उनका जो आखिरी नाटक था अतुल पेठे का किया हुआ सूर्य पाहिलेला माणूस, इन्हें देखकर, और एक तस्वीर अतुल ने मुझे दी है वो गवाह है इस बात की कि वो देखने के वक्त मैं सोचता रहा कि मैं ऐसा अभिनय कब कर पाऊँगा, शायद कभी नहीं. हालांकि डॉक्टर लागू को शायद ये मालूम भी नहीं होगा कि मैं कौन हूँ और मैं एक नौजवान एक्टर एकलव्य की तरह उनसे सीखता जा रहा है. उनसे मुलाकात हुई सरसरी तौर पर और 2 फिल्मों में हम लोग साथ भी थे, लेकिन कभी भी एक किसी दृश्य में नहीं. फिर मैंने उनकी फिल्म देखी सामना और फिर बहुत अफसोस हुआ जब उन्हें मैंने कई हिंदी फिल्मों में ऐसी भूमिकाएं करते देखा जो उनके काबिल नहीं थी. और अफसोस होता है ये सोच कर के नौजवान पीढ़ी जो शायद थिएटर से वाकिफ़ नहीं है वो शायद डॉक्टर लागू के बारे में जानते ही नहीं होंगे और उन्हें डॉक्टर लागू सिर्फ उस शक्ल में याद रहेंगे जिसमें वो उन मनहूस हिंदी फिल्मों में आए थे. अब ये मालूम नहीं कि त्रासदी है या ये थिएटर का जादू है कि फिल्म तो 100 साल के बाद भी देखी जाएगी, लेकिन थिएटर का काम जो है वो फ़ानी है, पानी पे लिखी लिखाई. और शायद यही थिएटर का जादू है कि जो हो चुका है उसके बारे में बयान सुनने का ही जादू होता है, उसको देखना तो नसीब हमें होगा ही नहीं कभी. एक और बात जो मुझे हमेशा चुभती रही है और जिसकी वजह से मुझे बेहद खुशी हुई जब मुझे मालूम हुआ कि डॉक्टर श्रीराम लागू के नाम से एक प्रेक्षागृह
बनाया जा रहा है कि हमारे मुल्क में थिएटर कर्मियों के नाम से इतने कम थिएटर्स क्यों हैं। आप जहाँ जाएंगे आपको एक टैगोर थिएटर मिल जाएगा, महात्मा गांधी थिएटर मिल जाएगा, और या किसी पॉलिटिशियन के नाम पर या किसी इंडस्ट्रियलिस्ट के नाम पर थिएटर मिल जाएगा। लेकिन मुझे मालूम नहीं है कि महाराष्ट्र जैसी जगह में भी जो जन्मभूमि है नाटक की, यहाँ भी डॉक्टर काशीनाथ घाणेकर बाल गंधर्व के अलावा किसी और रंगकर्मी या रंगधर्मी, जैसा कि डॉक्टर लागू कहा करते थे, कि नाम से कोई थिएटर है या नहीं। मुझे इल्म नहीं है इस बात का, अगर आप में से किसी को इल्म हो तो मुझे ज़रूर बताइएगा। या बंगाल में शंभू मित्रा और उत्पल दत्त के नाम का कोई थिएटर है? या कनाडा में गिरीश कर्नाड या बीवी कारंत के नाम का कोई थिएटर है? या हिंदी के क्षेत्र में सत्यदेव दुबे या हबीब तनवीर के नाम का कोई थिएटर है? मुझे मालूम नहीं है, लेकिन मेरे ख्याल से नहीं है। इस बात का अफसोस मुझे बेहद होता है, और इसीलिए मैं अपने आप को बेहद सम्मानित महसूस कर रहा हूँ कि डॉक्टर श्रीराम लागू रंग अवकाश का उद्घाटन करने के लिए मुझे इस योग्य समझा गया। मेरी सारी शुभकामनाएं महाराष्ट्र कल्चरल सोसाइटी के साथ हैं कि इस जगह को कामयाबी मिले, ये जगह भरा करे, और जो प्रयोगी रंगकर्मी हैं इस शहर के, उन्हें इस थिएटर में एक दूसरा घर मिले। आणि अशा प्रकारे उद्घाटनाचा हा औपचारिक कार्यक्रम इथेच संपन्न झाला। यानंतर संध्याकाळी नसीरुद्दीन शाहांच्या मॉटली थिएटर या संस्थेतर्फे इस्मत आपा के नाम या इस्मत चुगताई यांच्या 3 कथांची सादरीकरणं हिबा शहा, रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन शहा या तिघांनी मिळून सादर केली। हिबा शहा यांनी सादर केलेल्या पहिल्या कथेचं नाव होतं छुई मुई। अतिशय कमी प्रमाणात केलेला नेपथ्याचा वापर, कल्पक प्रकाश योजना आणि हातात असलेल्या, अंगावर घातलेल्या आणि आजूबाजूला असलेल्या प्रॉप्सचा अत्यंत क्रिएटिव्ह असा वापर ह्या सादरीकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। एकाच व्यक्तीने अनेक व्यक्तिरेखा साकारलेल्या या 3ही कथांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या। दुसरी कथा होती मुघल बच्चा। रत्ना पाठक यांच्या सशक्त अभिनयातून साकारलेली ही कथा म्हणजे वाचिक आणि कायिक अभिनयाचा आदर्श वस्तुपाठच म्हणायला हवा। पानाच्या डब्यामध्ये एकही पान नसताना ते पान आहे असं दर्शवून त्या पानाला काथ, चुना वगैरे वगैरे सगळं लावून त्याची घडी करून खाऊन आणि ते पान खाल्ल्यानंतर तोंडाची जी हालचाल होते, जे उच्चार होतात, त्यात येणारं वैविध्य आणि ते पान संपल्यानंतर दातात अडकलेले कण काढणं, त्या बारकाव्यांनिशी रत्ना पाठक यांनी ही कथा अप्रतिमरित्या सादर केली। एकीकडे वाचिक अभिनयाचा आदर्श वस्तुपाठ समोर दिसत असताना नसलेल्या गोष्टीसुद्धा प्रेक्षकांना तितक्याच ताकदीने दाखवण्याचं सामर्थ्य रत्ना पाठक यांच्या अभिनयात आपल्याला बघायला मिळतं। एक साधीशी आराम खुर्ची आणि एक स्टँड लॅम्प या नेपथ्याच्या पार्श्वभूमीवर रत्ना पाठकांनी सादर केलेली मुघल बच्चा ही कथा अत्यंत प्रभावी ठरली। यानंतर तिसरी कथा सादर केली स्वतः नसीरुद्दीन शहांनी। पण तत्पूर्वी श्रोतेहो, मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की या 3ही कथांमध्ये जे मध्यंतर होतं आणि या मध्यंतरामध्ये रंगमंचावरचे जे छोटे छोटे बदल करणं आवश्यक होतं, ते सगळे बदल नसीरुद्दीन शहा, रत्ना पाठक आणि हिबा शहा यांनी स्वतः केले। इस्मत चुगताई या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या एक बंडखोर लेखिका, त्यांनी त्यांच्या कथांमध्ये, साहित्यामध्ये आजूबाजूच्या विदारक परिस्थितीचं अत्यंत परखडपणे वर्णन केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात रोषसुद्धा त्यांनी ओढवून घेतला होता। कारण की काही प्रांतांमध्ये स्त्रियांनी लिखाण करणं हे मान्यच नव्हतं, तर ते लिहून प्रसिद्ध करणं ही तर फारच लांबची गोष्ट। आणि म्हणूनच इस्मत चुगताई यांनी इस्मत आपा या नावानी, म्हणजेच पुरुषाच्या नावानी हे लिखाण करून या कथा पाठवायला सुरुवात केली आणि त्या प्रसिद्ध झाल्या आणि लोकप्रियसुद्धा झाल्या। आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या काळी अत्यंत बोल्ड वाटाव्यात अशा पद्धतीचं त्यांचं लिखाण होतं। असं माझं नाही, तर त्या काळच्या अनेक मंडळींचं म्हणणं होतं। आणि म्हणूनच नसीरुद्दीन शहांनी या 3ही सादरीकरणांच्या सुरुवातीला
रंगमंचावर येऊन ह्या सगळ्याची कल्पना दिली आणि या कथा पाहून तुम्ही तुमचं मत ठरवा असं आवाहनही केलं. तर तिसरी कथा मगाशी म्हटल्याप्रमाणे सादर केली ती स्वतः नसीरुद्दीन शहांनी. या कथेचं नाव होतं घरवाली. एरवी 70 mm मोठ्या पडद्यावरती आपण लांबून पाहणाऱ्या आपल्या अभिनेत्याला अक्षरशः 4 फुटांवरून जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची रेष, शीर, एक मसल, एक एक्सप्रेशन इतक्या जवळूनपणे आपण न्याहाळत असतो आणि मला वाटतं की हेच समीप रंगमंचाचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे. ह्याचं एक गमतीशीर उदाहरण द्यायचं झालं तर ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजयाबाई मेहता एकदा म्हणाल्या होत्या की समीप रंगमंचावरती प्रेक्षक नटाच्या इतका जवळ बसलेला असतो की तो येता जाताना सहज त्याच्या पदराचा स्पर्शसुद्धा प्रेक्षकांना व्हावा. म्हणजेच कलाकार आणि प्रेक्षकांमधली ही जी चौथी भिंत आपण म्हणतो त्या भिंतीच्या सीमारेषाच जिथे नष्ट होतात असा हा समीप रंगमंच. नसीरुद्दीन शहांनी घरवाली या त्यांच्या कथेच्या सादरीकरणात रंगमंचावर टाकलेल्या पहिल्या पावलापासून ते रंगमंचावरून बाहेर जाईपर्यंत क्षण रसिकांवर जी मोहिनी घातली ती अगदी शेवटपर्यंत कायम होती. गौरवर्ण, पाणीदार डोळे, लयबद्ध हालचाली आणि प्रत्येक हालचालीवर असणारं अत्यंत बारकाईनं केलेलं नियंत्रण, खर्जातल्या आवाजाचा केलेला नेमका वापर आणि त्याचे चढ उतार आणि एका अभिनेत्याने आवर्जून करावा असा आपल्यातल्या ऊर्जेचा अत्यंत कंट्रोल्ड पद्धतीने केलेला वापर, ह्या सगळ्या गोष्टी नसीरुद्दीन शहांच्या ह्या एका सादरीकरणामधून प्रेक्षकांनी भरभरून लुटल्या. हिंदुस्थानी म्हणजेच उर्दू प्रचूर हिंदी भाषेतून सादर झालेल्या या तीनही कथांचे बाज आणि विषय हे वेगवेगळे होते. ते जाणीवपूर्वक निवडले होते. या तीनही कथांमधून मांडण्यात आलेला, सादर करण्यात आलेला एक नाट्यानुभव प्रेक्षकांना अनुभवाच्या एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवणारा ठरला. या तीनही कथांचा एकत्रित झालेला परिणाम प्रेक्षकांच्या मनावर पुढचे अनेक दिवस, अनेक महिने कायम राहील यात शंका नाही. महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि श्रीराम लागू कुटुंबीय यांनी एकत्रितपणे निर्माण केलेल्या श्रीराम लागू रंग अवकाश या क्रिएटिव्ह स्पेसच्या उद्घाटन महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा आढावा आत्ताच आपण ऐकलात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वरती. श्रोतेहो, या महोत्सवादरम्यान पुण्यातल्या हिराबाग चौकातल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या इमारतीतल्या श्रीराम लागू रंगमंच तसंच ज्योत्स्ना भोळे सभागृह आणि आवारात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. हे कार्यक्रम सगळ्यांसाठी खुले आहेत, तेव्हा या कार्यक्रमांचा नक्की आस्वाद घ्या. आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या स्नेह्यांनासुद्धा या कार्यक्रमांचा लाभ घेऊ द्या. या उद्घाटन महोत्सवाचा आढावा आपण दिनांक 24 जानेवारी 2024 पासून 30 जानेवारी 2024 पर्यंत रोज दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता PCT's इन्फिनिटी 90.4 FM वर ऐकू शकता. हा कार्यक्रम ऐकण्यासाठी प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरवर जाऊन PCT's इन्फिनिटी 90.4 FM असं सर्च करा, ॲप डाउनलोड करा आणि आमच्या दर्जेदार कार्यक्रमांचा आनंद घ्या.
श्रोतेहो, आपण ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर रिफ्लेक्टिंग यू.